अहमदनगरच्या कर्जत येथे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय निश्चय मेळावा जो आहे तर तो होतो आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर आमदार रोहित पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जोरदार तयारी जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। कर्जतच्या दिनकर बंगल्याच्या बाहेर अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर हा मेळावा जो आहे तर तो पूर्वनियोजित होता आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर ठिकठिकाणी तसे आशयाचे बॅनर्स जे आहेत तर ते लागलेले आहेत, ज्यावरती राष्ट्रवादी विजय निश्चय मेळावा जो आहे तर असा उल्लेख आहे। मात्र कालचा जो निकाल आपण बघितला तर त्यामध्ये राष्ट्रवादीचा नाव आणि चिन्ह जे आहे तर ते अजित पवार गटाकडे गेलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या बॅनरवरती राष्ट्रवादी हे नाव जे आहे तर ते खोडण्याचा प्रयत्न जो आहे तर तो झाल्याचा एकंदरीत दिसतो आहे। आपण जर बघितलं तर जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। कालचा जो निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच हा मेळावा होतो आहे, त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं जे आहे तर लक्ष लागलेलं आहे। जयंत पाटील नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र या मेळाव्याचा जो बॅनर आहे त्यामुळे कुठेतरी लक्ष जे आहे तर ते वेधलं जात आहे। कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, कर्जत, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।